अजून कशी नाही आली काय माहिती, कुठे थांबली आहे गाडी. छोटू, मला खूप तहान लागली. अहो काशी, अरे बरं आई तुम्हाला देत होती ना काय ते बरोबर, घेऊन यायचं ना. रुक, आत्ता पाणी घेऊन येतो तुझ्यासाठी. हा थांबा इकडे. बाई चित्रे, किती हुशार ग तू. जसं बोललीस तसं करून दाखवलंस. संजयला बेडरूम मधून बाहेर काय काढलंस, त्या काशीपासून दूर काय केलंस त्याला. खरंच हुशार आहे ग माझी पोरगी. चित्रे, काय ग हे? हिने अशी नाटकं परत सुरू केली ना, संजयचे पाय परत बेडरूम कडे वळतील. हॅलो, हा बोल. काय झालं? मेली तुझी आई. हे बघ, तू अजून निघाला नाहीस ना तिकडनं. तुला तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? हो, जरा ऐकून तर घेशील की नाही काय झालं ते. नेमकी गाडी माझी बंद पडली. तो ड्रायव्हर गेला त्या मेकॅनिकला शोधायला, तो म्हणाला वेळ लागेल म्हणून. म्हणून शेवटी आज मी एसटीने यायचं ठरवलं. माहितीये तुला? काय एसटीने? शी, ती काय करतेस तू? काय वाट लागली माहिती माझी? मला कोणी तुला सोडायला नाही आलं. ती सरिता तुला शहाणी मला अजिबात सोडायला नाही आली माहितीये. बघणार तर तिला तर मी नंतर. बरं, हे बघ काय असेल ते आपण नंतर बघू. तू लवकर ये इकडे. काय झालं काय ते सांगशील का? तू एवढी चिडलीस का? अरे चिडू नको तर काय करू? काय काळजी करू नका, ठेवतो फोन. केवढं प्रेम. हळू. अगं हो, एकदाच काय ते डोळ्यात साठवून घे आणि मग स्वप्नात गप्पा मारत बस त्याच्याशी. अगं मध्यरात्र झालीये बाई, कधी झोपणार आहेस? तो झोपला. सॉरी नाही, सॉरी बाय, काय चुकून धक्का लागला. ठीक आहे, सॉरी. एक विचारू का? म्हणजे राग नाही ना तुला? विचार ना. आपल्याला सारखा वाटतो यार, आपण तुला कुठेतरी पाहिलंय असा. असं आपण काय एवढं फेमस नाही, आणि तसे आपण तर तुला पहिल्यांदाच पाहिजे ना. होय काय? नाही पण तरी पण आपल्याला थोडा संशय आहे. काय? तू राहतो कुठे? कुठे राहतो? कुठे? तिकडे गाव. हा, हिरा. गाडी गेली, आता काय करायचं? एवढ्या रात्री दुसरी गाडी पण नसणार. कुठे जाऊ मी? हा, एक करू शकते. पुन्हा जर मी बबलीच्या घरी गेले तर? हो, मी बबलीच्या घरीच जाते. नाही, आजवर त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं, आणि जोवर मी माझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढाईसाठी उभी राहत नाही, तोवर मला न्याय मिळणार नाही. याउलट जर मी बबीच्या घरी गेली तर त्यांनाही त्रास होईल. नाही, आता माझी लढाई मलाच एकटीलाच लढायची. आली आली भाग्यलक्ष्मी.